हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला टॉपिक इनहेरिटन्स इंटरफेस अँड पॅकेजेस या चॅप्टरमधील पुढचा पार्ट बघायचा. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की हाऊ टू क्रिएट अ पॅकेज, म्हणजे आपल्याला पॅकेज कसं क्रिएट करायचं हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला जे आपण पॅकेजेस क्रिएट करतो, आता ते पॅकेजेस कुठल्या तरी आपल्या प्रोग्राममध्ये ते ॲक्सेस करायला पाहिजेत ना, बरोबर. मग ते ॲक्सेस कसं करायचं, त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यात मेन आहे ते 3 टाईप्स, ते आपल्याला आज बघायचे. त्याचप्रमाणे स्टॅटिक इम्पोर्ट हा एक नवीन भाग आहे पॅकेजेसच्या बाबतीत, तो आज आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या रिलेटेड आपल्याला 1-2 एक्झाम्पल्स देखील बघायचे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करूया. ॲक्सेसिंग पॅकेज. आता एखादं पॅकेज जर आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये जर ॲक्सेस करायचं असेल तर आपल्याला इम्पोर्ट नावाचा एक कीवर्ड आहे, याप्रमाणे मी इथे दिलेला आहे, स्मॉलमध्ये दिलेला आहे इम्पोर्ट. ज्याप्रमाणे आपण एखादी हेडर फाईल कुठे वापरतो आपण, तर सी किंवा सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये समजा आपल्याला एखादी हेडर फाईल किंवा एखादं मॅथचं फंक्शन जर आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हेडर फाईल्स इन्क्लूड करून घ्यावे लागत होत्या, बरोबर आहे. आता त्या हेडर फाईल इन्क्लूड करून आपण तिथे घेत होतो. त्याचप्रमाणे सेम जावामध्ये जर आपल्याला एखादं फंक्शन इनबिल्ट हवा असेल तर त्यासाठी आपल्याला पॅकेजेस इम्पोर्ट करून घ्यावे लागते. आता हेडर फाईल्स आणि पॅकेजेस आपण त्या अर्थाने दोन्ही सेम आहेत असं म्हणू शकतो, बरोबर आहे. मग तिथं आपण पॅकेज जावा लँग्वेजमध्ये आपण पॅकेजेस इम्पोर्ट करतोय आणि आपण सी किंवा सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेत होतो. ठीक आहे. तर त्या सेम यूज आहे. आता आपल्याला एखादं बिल्ट इन पॅकेज किंवा जर समजा एखादं युजर डिफाईन पॅकेज जर आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं असेल, बरोबर, इम्पोर्ट करून घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतो. फक्त आपल्याला इम्पोर्ट नावाचा कीवर्ड वापरावा लागेल. ठीक आहे. यूज इम्पोर्ट टू ॲक्सेस बिल्ट इन और युजर डिफाईन पॅकेजेस इनटू आवर जावा सोर्स फाईल सो दॅट आवर क्लास कॅन रेफर टू क्लास दॅट इज इन अनादर पॅकेज बाय डायरेक्टली युजिंग इट्स नेम. म्हणजे डायरेक्टली आपण एखादं फंक्शन इनबिल्ट जर वापरायचं असेल तर ते आपण वापरू शकत नाही आहे. ठीक आहे. तर ते जर वापरायचं असेल तर ते बाय युजिंग इम्पोर्ट कीवर्ड आपण ते ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर ते पॅकेजेस जर आपल्या क्लासमध्ये इम्पोर्ट करायचे असतील तर ते आपण 3 वेगवेगळ्या टाईपने करू शकतो. पहिला टाईप आहे तो विदाऊट इम्पोर्ट पॅकेज. विदाऊट इम्पोर्ट कीवर्ड आपण ते करू शकतो. त्यानंतर इम्पोर्ट स्पेसिफाय, म्हणजे एक स्पेसिफिक जर क्लास आपल्याला पॅकेजमधला हवा असेल तर तो इम्पोर्ट करू शकतो, किंवा जेवढे सगळे नंबर ऑफ क्लासेस पॅकेजमध्ये अवेलेबल असतील ते सगळे पॅकेजेस ते आपण ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर ते 1 बाय 1 आपण टाईप्स बघूया. विदाऊट इम्पोर्ट द पॅकेज. विदाऊट इम्पोर्ट कीवर्ड वापरता आपण पॅकेजेस पण ॲक्सेस करू शकतो. समजा आपल्याला 2 क्लासेस दिलेले आहेत, किंवा 2 पॅकेजेस म्हणू शकतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर त्या एक्झाम्पलनुसार आपण बघूया. विदाऊट म्हणजे इम्पोर्ट कीवर्ड वापरला नसताना देखील आपण ते ॲक्सेस करू शकतो. इथे 2 पॅकेजेस दिलेले आहेत बघा, जावा डॉट युटिल आणि जावा डॉट SQL. हे 2 वेगवेगळे पॅकेजेस आहेत. दोन्ही पॅकेजेसचा पर्पज वेगवेगळा आहे. ठीक आहे. पण दोन्हीही पॅकेजमध्ये एक सेम क्लास आहे. कुठला? डेट क्लास आहे. ठीक आहे. हा डेट क्लास आहे. समजा हा डेट क्लास जर मला माझ्या प्रोग्राममध्ये वापरायचा असेल तर तो मी वापरू शकतो. पण वापरताना मला दोन्हीपैकी कुठला एक तरी क्लास मला वापरला पाहिजे. ठीक आहे. मग हा आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला त्याचं फुल नेम, म्हणजे त्याचा फुल ॲड्रेस म्हणू शकतो थोडक्यात आपण, तो ॲड्रेस आपल्याला द्यायला पाहिजे. तर तो फुल ॲड्रेस म्हणजेच त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो
फुली क्वालिफाईड नेम म्हणजे टोटल नेम म्हणजे java.util.date और java.sql.date असं फुल्ली क्वालिफाईड नेम आपल्याला तिथं द्यावं लागेल. कुठं जिथं आपल्या क्लासमध्ये कुठं वापरायचं आहे किंवा ज्या प्रोग्राममध्ये आपल्याला वापरायचं आहे त्या प्रोग्राममध्ये आपल्याला विदाऊट इम्पोर्ट ते डायरेक्टली वापरू शकतो. बरोबर. हे कळालं. विदाऊट इम्पोर्ट पॅकेज का करावं लागतं, कारण समजा एकाच दोन वेगवेगळ्या पॅकेजमध्ये एकच सेम मेथड असेल तर आपल्याला फुल्ली क्वालिफाईड नेम त्या क्लाससाठी किंवा प्रोग्रामसाठी आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे इम्पोर्ट पॅकेज विथ स्पेसिफिक क्लास. आता समजा एखाद्या पॅकेजमध्ये नंबर ऑफ क्लासेस असतील, एखाद्या पॅकेजमध्ये नंबर ऑफ क्लासेस असू शकतात. ठीक आहे. पण त्यापैकी समजा आपल्याला एखादा स्पेसिफिक क्लास आपल्या प्रोग्राममध्ये हवा असेल, एखादा स्पेसिफिक क्लास आपल्या प्रोग्राममध्ये हवा असेल तर तो आपण डायरेक्टली क्लास स्पेसिफाय करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, इम्पोर्ट. तर आपल्याला वापरावं लागेल इम्पोर्ट स्पेस त्या पॅकेजचं नाव डॉट त्या क्लासचं नाव आणि सेमिकोलॉन असं वापरावं लागेल. ठीक आहे. देन ओनली द क्लास विथ द नेम क्लास नेम इन द पॅकेज विल बी अवेलेबल. म्हणजे तो ठराविक क्लास जो आपण वापरलेला आहे तो क्लास नेमच आपण आपल्या प्रोग्राममध्ये ॲक्सेस करू शकतो डायरेक्टली. ठीक आहे. तर हे स्पेसिफिक क्लाससाठी झाले. समजा आपल्याला सगळेच क्लासेस जर आपल्या प्रोग्राममध्ये हवे असतील तर त्यासाठी स्टेटमेंट कसं लिहावं लागतं बघा, इम्पोर्ट स्पेस पॅकेज नेम डॉट स्टार असं त्यानंतर सेमिकोलॉन असं आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे काय, एक्झाम्पल java.util.star याचा अर्थ युटिल पॅकेजमध्ये जेवढे नंबर ऑफ क्लासेस अवेलेबल असतील ते सगळे क्लासेस आपण आपल्या प्रोग्राममध्ये ॲक्सेस करू शकतो असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे ठराविक समजा इथून स्टार जरी लिहिलं, समजा तिथून आपल्याला एखादा स्पेसिफिक क्लास हवा असेल तर तो क्लास देखील आपण इथं ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. हे दोन्ही पर्याय मोस्टली आपण वापरतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं एक स्टॅटिक इम्पोर्ट. आता हे स्टॅटिक इम्पोर्ट फीचर काय आहे, तर it facilitates the Java programmer to access any static member of the class directly. There is no need to qualify it by the class name. म्हणजे विदाउट क्लास नेम आपण डायरेक्टली ते क्लासेस आपण डायरेक्टली वापरू शकतो जर आपण स्टॅटिक इम्पोर्ट वापरलं तर. ठीक आहे. त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर त्याचा ॲडव्हान्टेज आहे लेस कोडिंग. जर समजा आपण स्टॅटिक मेंबर वापरला तर त्याचं कोडिंग कमी होणार आहे. म्हणजे तो डायरेक्टली काय करेल, तो ॲक्सेस करेल. कोणता, तो स्टॅटिक मेंबर ॲक्सेस करेल. ठीक आहे. तर स्टॅटिक इम्पोर्टसाठी पण एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर वन बाय वन आपण ते एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. आता मी एक दोन क्लासेस दिलेत ए आणि बी. म्हणजे आपण हे फुल्ली क्वालिफाईड नेमसाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. फुल्ली क्वालिफाईड नेमसाठी बघा. आता इथे मी एक पॅकेज क्रिएट केलं आहे, पॅकेज पॅक नावाचं एक पॅकेज क्रिएट केलं आहे. क्लास ए मध्ये एक मेथड घेतलं आहे MSG नावाची आणि त्याच्यामध्ये काय हॅलो प्रिंट केलेलं आहे. मग हा जर पॅकेज क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी मी कसं कंपाईल करायचं पॅकेज हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर ते कंपाईल कसं करतो आपण, इथे एक सिंटॅक्स दाखवतो फक्त, जावा सी स्पेस -d स्पेस डॉट स्पेस त्या फाईलचं नाव. म्हणजे आता इथं फाईल कुठलं आहे, a.java. ह्यानंतर आपण एंटर मारल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं पॅकेज क्रिएट होईल. बरोबर. तर हे झालं कुठलं, क्लास ए. आता आपल्याला फुल्ली क्वालिफाईड नेम वापरायचं आहे म्हणजे पॅकेजसाठी. तर ते कसं वापरतात बघा. तर बी मध्ये दिलेलं आहे, तर बी मध्ये बघू शकता क्लास बी
आणि क्लास बी मध्ये मी डायरेक्टली फुल्ली क्वालिफाईड नेम वापरलेला आहे. पॅक डॉट ए म्हणजे पॅकेजमध्ये ए नावाचा एक क्लास आहे, तर तो क्लास आपण डायरेक्टली वापरलेला आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट वापरलेला आहे. आणि त्याचा ऑब्जेक्ट वापरून आता ही MSG मेथड आली कुठून, तर MSG मेथड ही क्लास ए ची आहे आणि क्लास ए कुठं आहे तर पॅकमध्ये आहे, पॅक नावाच्या पॅकेजमध्ये आहे. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, डायरेक्टली फुल्ली क्वालिफाईड नेम म्हणजे डायरेक्टली पॅकेज डॉट तो क्लास आपण वापरलेला आहे विदाऊट इम्पोर्ट. इथे इम्पोर्ट वगैरे आपण काय केलंय का, नाही केलेलं. ठीक आहे, तर हे आपण करू शकतो. ठीक आहे, हे झालं फुल्ली क्वालिफाईड नेमसाठी. ठीक आहे, तर आपल्याला एक पुढचा एक प्रोग्राम बघायचा आहे, तर तो बघूया आपण. आता इथं आपण काय बघणार आहोत तर डेमो आणि टेस्ट. आता डेमो जो आहे, डेमो 55 नावाचा जो क्लास आहे हा कशासाठी वापरला आहे तर एक पॅकेज क्रिएट करण्यासाठी मी वापरलेला आहे. ठीक आहे, कुठलं पॅकेज क्रिएट केलं आहे, पॅक नावाचं एक पॅकेज क्रिएट केलेलं आहे, बरोबर. तर त्या पॅकेजमध्ये MSG नावाची सेम मगाशी जे एक्झाम्पल आपण ए आणि बी साठी बघितलेलं सेम इथं पॅकेज क्रिएट केलं आहे. पॅकेजमध्ये एक मेथड क्रिएट केलं आहे MSG नावाची आणि त्यामध्ये हॅलो प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे, आता हे फक्त मी डायरेक्टली कुठं वापरलेलं आहे, टेस्ट नावाचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये मी वापरलेला आहे. ठीक आहे, तर आपण समजा एखादे स्पेसिफिक क्लास जर वापरायचा असेल तर तो स्पेसिफिक क्लास आपण इथून वापरू शकतो. ठीक आहे, हा स्पेसिफिक क्लास इथून आपण वापरू शकतो. कसं करायचं, इम्पोर्ट पॅक डॉट डेमो 55 हा जो क्लास आहे तो डायरेक्टली आपण इथं इम्पोर्ट केलेला आहे. हा क्लास कुठं लिहिला आहे तर डेमो डॉट जावामध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला काय वापरावं लागेल, इम्पोर्ट नावाचा कीवर्ड वापरावा लागेल. त्यानंतर डेमो क्लास आपण कुठून घेतला तर ह्या पॅक नावाच्या पॅकेजमधून घेतला आणि त्याची मेथड आपण इथं डायरेक्टली कॉल केली. ठीक आहे, तर हे झालं आपण एक स्पेसिफिक क्लाससाठीही वापरू शकतो. ठीक आहे, आणि जर आपल्याला सगळे क्लासेस व्हायचे असतील तर फक्त इथं तो स्पेसिफिक क्लासच्या ऐवजी आपण इथं फक्त स्टार वापरतो. ठीक आहे, इथं आपण फक्त स्टार वापरतो. तर आपण हा प्रोग्राम कंपाईल करून बघूया. टेस्ट 5 आपल्याला कंपाईल करायला पाहिजे कारण ऑलरेडी तो मी डेमो 55 ह्याच्यासाठी मी पॅकेज क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, तर ते पॅकेज क्रिएट झालेलं आहे, फक्त ते पॅकेज मी इथं इम्पोर्ट करतोय कुठल्या ह्या जावाच्या जे टेस्ट 55 क्लासमध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता हॅलो हे प्रिंट झालेलं आहे. आता हे हॅलो प्रिंट कसं झालेलं आहे कारण MSG ही मेथड मी इथं कॉल केलेलं आहे. MSG मेथडमध्ये आपण काय टेक्स्ट प्रिंट केलेलं हॅलो, तर हे बघू शकता हे डायरेक्टली इथं प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण एक बघूया एक्झाम्पल फॉर स्टॅटिक इम्पोर्ट. आता स्टॅटिक इम्पोर्टसाठी एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. आता स्टॅटिक इम्पोर्ट त्यासाठी एक क्लास केला आहे स्टॅटिक इम्पोर्ट नावाचा. मी एकत्र लिहिल्यामुळे तो क्लासला चालू शकतो. ठीक आहे, तर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनच्या अंडर मी काय केले बघा, जनरली आपण इथं काय लिहितो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, पण मी इथं सिस्टम डॉट लिहिलेलंच नाही आहे. ठीक आहे, त्याच्याऐवजी फक्त काय लिहिले आउट डॉट प्रिंटएलएन हॅलो प्रिंट केले, त्यानंतर आउट डॉट प्रिंटएलएन जावा असं प्रिंट केलेलं आहे. पण इथं मी सिस्टम प्रिंट केलेलं आहे का नाही, कारण सिस्टम हा क्लास मी डायरेक्टली ॲज अ स्टॅटिक इम्पोर्ट केलेला आहे. आता स्टॅटिक इम्पोर्ट कसं केलं आहे बघा, इम्पोर्ट वरती लिहायचं जसं आपण नॉर्मली बाकीच्या प्रोग्राममध्ये लिहितो तसं इम्पोर्ट, त्यानंतर काय लिहिलं आहे स्टॅटिक हा कीवर्ड वापरलेला आहे. आता सिस्टम हा क्लास कुठल्या पॅकेजमधून येतो तर जावा डॉट लँग नावाच्या पॅकेजमधून येतो, म्हणून तो स्टॅटिकली काय लिहिलं मी जावा डॉट लँग डॉट सिस्टम. आता डॉट स्टार म्हणजे काय, ते नंबर ऑफ मेथड्स असणार आहेत कोणाच्या, आता सिस्टम क्लासच्या नंबर ऑफ मेथड्स असणार आहे. त्यापैकीच आपण आउट डॉट प्रिंटएलएन नावाची एक मेथड आपण इथं कॉल केलेली आहे. ठीक आहे, तर हा पण प्रोग्राम आपण डायरेक्टली रन करून बघू शकतो. ठीक आहे, तर स्टॅटिक इम्पोर्टमुळं काय होतं लेस कोडिंग झालेलं आहे.
ठीक आहे. तर हा प्रोग्राम आपण कंपाईल करून बघू फर्स्ट टाइम. जावा sys स्टॅटिक इम्पोर्ट. त्यानंतर आपण बघतोय हा सक्सेसफुल कंपाईल झालेला आहे. स्टॅटिक आता इथून बघू शकता, इथं आपण 2 स्टेटमेंट काय केलेले आहेत, प्रिंट केले आहेत, एक हॅलो आणि एक जावा. ठीक आहे. हे पण आपला सक्सेसफुल कंपाईल झाले. हे देखील आपण करू शकतो. ठीक आहे. तर हा प्रोग्राम व्यवस्थित बघून घ्या आणि ट्राय करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.